नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअल मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिनीट 2026 चा जो काही रिझल्ट आहे हा येणाऱ्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे. खूप सारे विद्यार्थी आणि पालक जे आहेत ते त्या ठिकाणी वारंवार विचारतात, सर रिझल्ट कधी लागेल? तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही रिझल्ट आहे हा 14 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे येणाऱ्या 8 ते 10 दिवसाच्या आतमध्ये तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जे काही आपले डॉक्युमेंट्स आहे ते रेडी त्या ठिकाणी ठेवायचे आहे. आता खूप सारे विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी प्रश्न विचारत होते की सर महाराष्ट्रामध्ये जो काही एमबीबीएस कट ऑफ आहे हा कमी होईल का, किंवा एमबीबीएस कट ऑफ काय जाईल? तर एमबीबीएसचा कट ऑफ 2026चा एक एक्सपेक्टेड किती जाऊ शकतो हा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. ओके, आता आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक काय आहे की महाराष्ट्रामध्ये नवीन एमबीबीएस कॉलेज येऊ शकतात का? जर ते आले तर महाराष्ट्रामध्ये किती नवीन एमबीबीएस कॉलेज येऊ शकतात? त्या कॉलेजची नाव काय आहेत? ते कोणत्या लोकेशनला ते कॉलेज आहे? किती सीट त्या कॉलेजचे असू शकतात? ही बेसिक माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधील नामांकित संस्थेचं एक कॉलेज छत्रपती शाहू कॉलेज म्हणजे ASPL CHMSS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर लिंबे जळगावला हे कॉलेज त्या ठिकाणी आहे, टोल नाक्याजवळ. तर या ठिकाणी 150 सीटसाठी या कॉलेजनं ऍप्लिकेशन NMC सादर केलेलं आहे. या कॉलेजमध्ये कमिटी सुद्धा येऊन गेलेली आहे. सर्व इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे. महाराष्ट्रामधील नामांकित कॉलेजचं जे काही जुने इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यापेक्षा सुद्धा बेटर इन्फ्रास्ट्रक्चर या कॉलेजचं आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या कॉलेजला जासाल, व्हिजिट देसाल, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी बघसाल हॉस्पिटल पेशंट फ्लो सुद्धा त्या ठिकाणी चांगला आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा चांगला आहे. सर्व फॅकल्टी रेडी आहे. त्यामुळं 2026 मध्ये CHMSS मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर हे कॉलेज येण्याची शक्यता खूप दाट आहे. 150 सीटसाठी या कॉलेजनं ऍप्लिकेशन दिलेलं आहे, परंतु ऍक्च्युअल मध्ये या कॉलेजला NMC किती सीटसाठी परमिशन देते हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे. ओके, जशी जशी कॉलेज बद्दल अपडेट येईल तसं तसं युट्यूब व्हिडिओ मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी कळवल्या जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी कसल्याही प्रकारची चिंता करायचं काम नाही. फक्त ॲच्युअल मेडिकल काउन्सिलिंग युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. त्याच्यानंतर दुसरं कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं हे कॉलेज आहे. महाराष्ट्रामधील नामांकित संस्थेचं हे सुद्धा कॉलेज आहे, शिवा ट्रस्ट. ओके, बाळासाहेब पवार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर. ऑलरेडी BMS BHMS चे असंख्य कॉलेजेस आहे. मेडिकल क्षेत्रातील असेल किंवा त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचे कॉलेज असेल, असंख्य कॉलेज या ट्रस्ट मार्फत चालवले जातात. तर BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर हे कॉलेज सुद्धा 2026 मध्ये चालू होण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसापूर्वी NMCच्या जे काही ऑफिसर आहे, सिनियर ऑफिसर आहे, त्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिलेली होती. त्या कॉलेजचं इन्स्पेक्शन झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 2026 मध्ये हे सुद्धा कॉलेज चालू होण्याची दाट शक्यता आहे. 150 सीटसाठी या कॉलेजनं देखील ऍप्लिकेशन दिलेलं आहे, परंतु ऍक्च्युअल मध्ये या कॉलेजला NMC किती सीटसाठी मान्यता देते हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे. ओके, त्याच्यानंतर 3 नंबरचं कॉलेज आहे भोजराज भोंडेकर मेडिकल कॉलेज भंडारा. ऑलरेडी भोजराज भोंडेकर आयुर्वेद मेडिकल कॉलेज या संस्थेमार्फत चालवलं जातं आणि MBBSचं कॉलेज सुद्धा लवकरच या वर्षी किंवा पुढच्या वर्षी येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये हे सुद्धा कॉलेज त्या ठिकाणी या संस्थेचं चालू होण्याची शक्यता आहे. या वर्षी हे कॉलेज येण्याची शक्यता थोडीफार जरी कमी असली, परंतु 2027 मध्ये हे कॉलेज येण्याची दाट शक्यता आहे. जर 2026 मध्ये हे कॉलेज आलं तर महाराष्ट्रामध्ये आणखी 100 ते 150 सीट त्या ठिकाणी वाढू शकतात. ओके, त्याच्यानंतर 4 नंबरचं कॉलेज आहे ESIC मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बिबेवाडी पुणे. ESIC कोट्याचं हे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 2026 पासून चालू होण्याची दाट शक्यता आहे. नवीन कॉलेजचं बांधकाम, त्याचप्रमाणे हॉस्पिटलचं बांधकाम झालेलं आहे. त्याचप्रमाणे NMC कडे या कॉलेजनं देखील त्या ठिकाणी मान्यतेसाठी जे काही ऍप्लिकेशन आहे ते सादर केलेलं आहे आणि त्यामुळं 2026 मध्ये देखील हे कॉलेज येण्याची खूप दाट शक्यता आहे. ओके, त्याच्यानंतर 5 नंबरचं कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या मागच्या 4 ते 5 वर्षापासून आपण नाव ऐकलेलं असेल, एकदम नामांकित नाव आहे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर. या संस्थेमार्फत ऑलरेडी BMSचं कॉलेज चालू झालेलं आहे. MBBSचं कॉलेज सुद्धा मागच्या 4 वर्षापासून न्यूज आहे की महाराष्ट्रामध्ये आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे त्या ठिकाणी MBBSचं कॉलेज चालू होईल. मागच्या वर्षी सुद्धा खूप त्या ठिकाणी चर्चा होती की 2025 मध्ये हे कॉलेज येईल, परंतु त्याला मान्यता भेटलेली नव्हती. परंतु 2026 मध्ये हे कॉलेज येण्याची दाट शक्यता आहे.
त्याच्यानंतर 6 नंबरचं कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड केएमई सोसायटीज हॉस्पिटल. ओके, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी हे कॉलेज चालू होण्याची शक्यता आहे. खूप सारे विद्यार्थी आणि पालक जे आहेत जे मायनॉरिटी मधून येतात त्यांचा हा प्रश्न होता की सर हे कॉलेज चालू होईल का, परंतु 2026 मध्ये सध्याच्या स्थितीनुसार हे कॉलेज चालू होण्याची शक्यता थोडी जरी कमी असली, परंतु 2027 मध्ये मात्र हे कॉलेज चालू होण्याची दाट शक्यता आहे. जर या कॉलेजना एनएमसीचे सर्व जे काही रूल्स आहे, क्रायटेरिया आहे कॉलेज चालू करण्यासाठी, तो जर पूर्ण फुलफिल केला तर 2026 मध्ये सुद्धा हे कॉलेज चालू होऊ शकतं. परंतु थोडी शक्यता 2026 साठी कमी जरी असली, परंतु 27 मध्ये हे कॉलेज येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचं कॉलेज आहे माऊली मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बुलढाणा. बुलढाणा ह्या ठिकाणी कॉलेज आहे. डॉक्टर आनंद लाहोटी आयुर्वेद मेडिकल कॉलेज हे नाव तर तुम्ही त्या ठिकाणी ऐकलेलंच असेल. त्यांचंच हे कॉलेज आहे माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बुलढाणा. या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी नवीन MBBS कॉलेज चालू होण्याची शक्यता आहे. 150 सीटसाठी या कॉलेजना देखील ऍप्लिकेशन दिलेलं आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये किती सीट येतील हे त्या ठिकाणी परमिशन आल्यानंतर आपल्याला समजेलच. ओके, आपण असे 7 कॉलेज बघितलेले आहेत आणि 8 नंबरचं कॉलेज म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर. आता अहिल्यानगरचं जे काही कॉलेज आहे, मागच्या वर्षी सुद्धा न्यूज होती की अहिल्यानगरचं GMC त्या ठिकाणी 2025 मध्ये ऍड होईल, परंतु काही कारणामुळे ते झालेलं नव्हतं. विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजला परमिशन भेटण्यासाठी कॉलेजचं फॅकल्टी रेडी असणं गरजेचं आहे. लायब्ररी असेल, लॅबोरेटरी असेल, हॉस्टेल असेल, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर रेडी असणं गरजेचं आहे. त्यावेळेस कुठेतरी परमिशन भेटते. फक्त बिल्डिंगचं बांधकाम झालेलं आहे म्हणजे परमिशन भेटत नाही. त्या ठिकाणी फॅकल्टी असणं गरजेचं आहे. फॅकल्टी हॉस्पिटल सुद्धा रजिस्टर असणं गरजेचं आहे. हॉस्पिटल हे 4 वर्ष अगोदरचं असणं गरजेचं आहे जुनं. ओके, तर तेव्हा कुठेतरी परमिशन भेटत असते. आता एखाद्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे परंतु फॅकल्टी नाही, शिक्षकच नाही, तर कॉलेजला परमिशन भेटेल का? नाही भेटणार. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व बाबी NMC त्या ठिकाणी त्या कॉलेजची पाहणी करते, फॅकल्टी त्या ठिकाणी बघते. त्याच्यानंतर हॉस्पिटल पेशंट फ्लो आहे का, हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे का, हॉस्टेल त्या ठिकाणी उपलब्ध आहे का. ओके, त्याच्यानंतर कॉलेजची बिल्डिंग असेल, लायब्ररी असेल, लॅबोरेटरी असेल, सर्व गोष्टी जर रेडी असेल तरच त्या ठिकाणी NMC परमिशन देत असते. जर या कॉलेजनं सर्व क्रायटेरिया फुलफिल केले तर 8 नंबरचं कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर हे सुद्धा कॉलेज 2026 मध्ये चालू होऊ शकतं. परंतु सध्याला चालू होईल की नाही हे 100% सांगणं थोडं घाईचं ठरेल, कारण शासनाचं काम आहे. थोडं लेट सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं लवकर चालू होईल किंवा लेट पण होऊ शकतं. परंतु सध्याच्या स्थितीनुसार तरी GMC अहिल्यानगरची शक्यता जी आहे ही थोडीशी कमी वाटते. जर या कॉलेजला परमिशन भेटली तर एक आनंदाची बाब असणार आहे. 100 सीटसाठी हे कॉलेज चालू होण्याची होऊ शकतं आणि त्यामुळे कुठेतरी नवीन 100 MBBS विद्यार्थी त्या ठिकाणी 2026 मध्ये होतील जर या कॉलेजला परमिशन त्या ठिकाणी भेटली तर. विद्यार्थी मित्रांनो, असे 8 कॉलेजचे नाव मी तुम्हाला सांगितलेले आहे. संपूर्ण कॉलेजचे नाव आणि इंटेक कॅपॅसिटी त्या ठिकाणी किती असू शकते, त्यांनी किती इंटेक कॅपॅसिटीसाठी ऍप्लिकेशन दिलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही त्या ठिकाणी आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ओके, ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 10 जुलै 2026 आजच्या दिवसासाठी आपण ऑफर ठेवलेली आहे. रेग्युलर काउन्सिलिंग फीस आपली 7,000 आहे, परंतु आजच्या दिवसासाठी फक्त 4,000 आपण घेणार आहोत. ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन जॉईन करायचं असेल तर आमच्या ऑफिसला व्हिजिट द्यायचं आहे.